आणि तो योग आता खरा ठरायला लागलाय. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 सारखी परिस्थिती आता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. त्यात 2025 हे ऑड नंबरचं वर्ष म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी शुभशकुनच म्हणायचा. कालच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सनं गुजरातचा पराभव करत आता IPLच्या क्वालिफायर मध्ये स्थान मिळवलं आणि मुंबईच्या फॅन्सच्या आता आशा पल्लवित झाल्या. पण ट्रॉफी पासून मात्र मुंबई अजून 2 पावलं दूर आहे. पण एकूणच इथून पुढे मुंबईचा प्रवास आणि आव्हान कसं असणार आहे? मुंबई IPLची ट्रॉफी जिंकेल का? नेमके कोणते हुकमी एक्के मुंबईला त्यांचा विजयश्री खेचून आणण्यात कामी येतील? सगळंच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे IPL 2025च्या प्लेऑफ्स मधील दुसरा सामना म्हणजेच एलिमिनेटरचा सामना काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये पार पडला. मुंबईने गुजरात समोर विजयासाठी 229 रनांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला मात्र 208 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि मुंबईनं ही मॅच 20 रनांनी आपल्या नावावर केली. काल रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. नवीन टीम मध्ये दाखल झालेल्या जॉनी बॅरिस्टोने पण आपले हात धुवून घेतले आणि इंटरनेटवर जॉनी हाच जितेंद्र भाटवडेकर असल्याचे मीम्स व्हायरल व्हायला लागले. राहिलं साहिलं शेवटाला हार्दिक पांड्यानं पण गुजरातच्या बॉलरांना धुतलं. बॉलिंगला बुमराहनं बोल्टनं कमाल केली. आता काल सारखाच फॉर्म कायम राहिला तर मुंबईला कोणीही ट्रॉफी जिंकण्यापासून अडवू शकत नाही असं आता त्यांच्या समस्त फॅन्स मंडळींचं म्हणणं आलंय. पण आता मुंबई इंडियन्सने जी काट टाकली आहे त्यामागे त्यांचे हुकमी एक्के आहेत हे आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. सगळ्यात पहिलं तर म्हणजे जसप्रीत बुमराहचं MIच्या टीम मध्ये झालेलं दमदार पुनरागमन आणि त्याचा चालू फॉर्म. या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताचा पंचतारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाली. त्यामुळे त्याला 3 महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीचा सीझन त्यानं बेंचवर बसून काढला. त्यातून उभारी आली नाही तोवर IPLची सुरुवात झाली. पण दुखण्यानं पाठ काही सोडली नाही. त्यामुळे तो IPLच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी सुद्धा मुकला. आता मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या काळात जबरदस्त फटका बसला. सुरुवातीच्या 4 सामन्यात बुमराह नसल्यानं मुंबईने 4 पैकी 3 सामने गमावले. दरम्यान RCB विरुद्धच्या 5व्या सामन्यात बुमराह टीमच्या ताफ्यात परतला, पण त्या मॅच मध्ये त्याला तेवढी अशी लय मिळाली नाही. त्यानंतर मात्र पुढच्या प्रत्येक सामन्यात बुमराहनं बॅट्समनच्या बुडक्यात बॉल टाकून काटाकीर बॉलिंग केली. परिणामी दुश्मन टीमच्या बॅट्समनांची दांडकी उडवण्यात बुमराहला यश आलं. त्याच्या वापसीमुळे करण शर्मा, बोल्ट, हार्दिक पांड्या, दीपक चहर या मुंबईच्या गोलंदाजांवरचं दडपण कमी झालं. त्यामुळे झालं काय तर ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांच्याही कामगिरीत चांगलाच फरक पडला. डेथ ओव्हरला बुमराहला थांबून धडाधड विकेटा घ्यायला लागला आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे बॅट्समन बोल्ट, चहर, पांड्याला देखील विकेटा द्यायला लागले. बोल्टने सुरुवातीच्या 4 सामन्यात मिळून केवळ 3 गडी बाद केले होते. मात्र बुमराहच्या कमबॅकचा बोल्टलाही मोठा आता फायदा झाला. सध्या शेवटच्या मॅच मध्ये जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये फक्त 27 रना देऊन 1 विकेट घेतली. त्यानंतर दुसरा हुकमी एक्का म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर लय गमावलेला रोहित शर्मा आता पुन्हा एकदा रंगात आलेला दिसतोय. सुरुवातीच्या काळात रोहित शर्माची सातत्यानं होणारी निराशाजनक कामगिरी हा मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय ठरत होता. सुरुवातीच्या 6 सामन्यात मिळून रोहितला केवळ 82च धावा करता आल्या होत्या. त्याने एकाही डावात 30 धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र मुंबईच्या संघानं त्याला आता पूर्ण पाठिंबा दिला. अखेर त्याला सूर गवसला असून त्यानं हंगामातील 7व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यामध्ये 46 चेंडूत नाबाद 76 धावांची शानदार खेळी केली. मला मोठी खेळी खेळण्यात अपयश येत होतं, पण मी स्वतःच्या क्षमतेवर कधीच प्रश्न उपस्थित केला नाही असं रोहित म्हणाला. कालच्या मॅच मध्ये सुद्धा रोहित शर्मानं 50 बॉल्समध्ये 81 रन्सची तगडी खेळी केलेली आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा तिसरा हुकमी एक्का म्हणजे सूर्यकुमार यादव. म्हणजे सूर्यकुमार यादवच्या खेळाचं सातत्य हे कौतुकास्पद आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयाची गोष्ट येते तेव्हा सूर्यला अजिबात विसरून चालत नाही, कारण टीम मॅनेजमेंट पासून मुंबईच्या फॅन्सनं टाकलेली जबाबदारी सूर्यकुमार यादव तोंडातला चिंगमचा गळावा तितक्या सहजपणे पार पडतोय. त्याच्या खेळात प्रचंड सातत्य दिसतंय. यंदाच्या IPL मध्ये त्यानं 640 रन्स बनवल्या, ज्यात 550चा देखील समावेश आहे. यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या पहिल्या 3 जणांमध्ये आहे. त्याला तिलक वर्माचीही जोरदार साथ मिळते. त्यामुळे मुंबईची मधली फळी सध्या भक्कम दिसते. बाकी फायनल टचला पांड्या आहेच. यानंतर मुंबईच्या दृष्टीने आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे हार्दिकच्या कॅप्टन्सीला आलेली चांगली धार. म्हणजे गुजरातच्या टीमला IPL ट्रॉफीच्या विजयाची गोडी लावणाऱ्या हार्दिककडे मागच्या वर्षी मुंबईच्या संघ व्यवस्थापनानं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा दिली होती. तो निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नाही.
वानखेडेसह देशभरातील सर्वच मैदानांवर हार्दिक विरोधात शेरेबाजी करण्यात आली होती. मुंबई संघातलं वातावरण नकारात्मक झालं तेव्हा IPL सीझन संपल्यावर मुंबईच्या व्यवस्थापनानं सर्व प्रमुख खेळाडूंची एकत्रित बैठक घेतली, ज्यात त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर बुमराह, रोहित, सूर्यकुमार आणि तिलक या सगळ्यांनीच हार्दिकला कॅप्टन म्हणून समर्थन दिलं आणि आता त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतोय. त्यावेळी तो ट्रोल झाला खरा, पण आता हार्दिकनं मुंबईच्या संघाचा पूर्ण कायापालट करून टाकलाय. मैदानाबाहेरून रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महिला जयवर्धन हे सुद्धा त्याला वेळोवेळी चांगला सल्ला देताना दिसत आहेत. फिनिशिंग टच म्हणून बॅटिंग मधून सुद्धा पांड्या चांगल्याच रन्स मिळवतोय, त्यामुळे ती पण एक पॉझिटिव्ह गोष्ट मानण्यात येते. उद्या मुंबईची मॅच पंजाब सोबत आहे. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये मुंबईला पंजाबकडून हार पत्करावी लागली होती, त्यामुळे पंजाबचं तगडं आव्हान आता मुंबई समोर असणार आहे. पण एकूणच मुंबईचा फॉर्म असाच राहिला तर पंजाबचं आव्हान सुद्धा मोडून काढण्यात मुंबई यशस्वी होईल असं मुंबईच्या फॅन्सना वाटतं. बाकी मुंबईच्या फॅन्सना मात्र ट्रॉफीचीच आतुरता आहे. दुसऱ्या बाजूला RCB सुद्धा मोठ्या ईर्षेला पेटली आहे. त्यामुळे या दोन तगड्या टीमचं आव्हान मुंबई मोडून काढणार का हे आपल्याला आगामी काळात पाहावं लागेल. पण आपल्याला हे सुद्धा विसरून चालणार नाही की मुंबई कसं कमबॅक करते. पहिल्या सामन्यात पराभव झाला आणि ऑड नंबरचं वर्ष हा योगायोग जुळला की मुंबई ट्रॉफी नेतेच असा मुंबईच्या फॅन्सचा विश्वास आहे. पण आता हा योगायोग खरा ठरणार का? मुंबई ट्रॉफी नेणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.